11 मारुतीच्या दिंडीचं नियोजन आमच्या घरी होतं. ती कोणती मोठी संत नाही ना कुठली प्रसिद्ध व्यक्ती, पण तिच्या भक्तीमध्ये असलेला संयम आणि श्रद्धा तिला खरी गुरुमाऊली बनवते. तिच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आल्या, पण ती म्हणते दत्त माझ्या सोबत होता म्हणून मी खचले नाही. मला वडापाव खायला 10 रुपये नव्हते. लहानपणापासून आईला पाहत दत्त सेवेचा संस्कार मुलाच्या मनामध्ये खोलवर रुजला, म्हणून आई म्हणते दत्तगुरूंनी दिलेला हा प्रसाद रूप आशीर्वाद आहे. तर चला मग जाणून घेऊया मित्रांनो हा चापळ दत्त मंदिर भाग 2 चा प्रवास तुमच्या आवडत्या एटीएम ब्लॉग या चॅनलच्या माध्यमातून. तर मित्रांनो आता आपण सडावागापूर या ठिकाणी आता चापळ मध्ये जाणार आहे. तर चापळ मधील हे दत्त मंदिर आणि त्या ठिकाणची जी गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मग आता माझ्यासोबत तुम्ही चापळ मध्ये. मित्रांनो आता आपण चापळच्या दिशेने निघालेलो आहे आणि आता आपण माबळवाडीवरून खाली निघालेलो. खाली पाहू शकता तुम्ही दाडोली गाव. तर मित्रांनो आता आपण चापळ मधील दत्त मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे. पाहू शकता त्या बाजूला तुम्ही दत्त मंदिर. चला मग. तर नमस्कार मित्रांनो, की आता आपण सडावागापूरवरील या ठिकाणचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी आता आपण चापळ मधील मंदिरामध्ये आलेलो आहे. तर चापळ मध्ये हे असं मंदिर आहे तर ते मंदिर वैयक्तिक मालकीनं स्वतःहून त्यांनी बांधलेलं आहे आणि ते या ठिकाणी सर्व गोष्टी चालवत असतात. तर हे मंदिर आहे जे हायस्कूल आहे चापळचं, त्या चापळच्या हायस्कूलच्या समोरच हे मंदिर आहे. तर आता आपण जे चालवतात हे मंदिर आणि ज्यांनी स्वतःहून एक 25-26 वर्षापूर्वी हे मंदिर उभं केलेलं त्यांच्या ठिकाणी आता आपण जात आहे आणि त्यांना काही प्रश्न विचारत आहे तर जाणून घेऊया. चला मग. तर नमस्कार ताई. नमस्कार. मला नाव सांगा की तुमचं पहिलं. माझं नाव सौ रुपाली जगन्नाथ पवार. पवार. गाव कोणतं तुमचं? आमचं गाव आम्ही राहणार शिंगणवाडीचे आहे पण रहिवासी चापळचे आहे. चापळचे. तर ताई मला एक सांगा, हे मंदिराला किती वर्ष झाली पूर्ण? मंदिर बांधून 4 वर्ष झाली. हा. आम्ही आमची परिस्थिती नसताना आम्ही शून्यातून पहिली दत्त जयंती चालू केली. स्टार्टिंगला 5 लोकांपासून चालू केली. आता 3,500 लोक आम्ही स्वतः इथं सर्व खर्च करून त्या परीने आम्ही केले. 2 वर्ष झालं आमच्या इथे लोक आवर्जून यायला लागले. नवसाला पावायला लागले तेव्हा गुरुचरित्र पारायण चालू झालं. या वर्षी दिंडी 16 चालू झाला आणि आता 100 लेडीज. हे जे उभं केलं 20-25 वर्षापूर्वी हे नक्की कुणी उभं केलं, तुम्ही का तुमच्या आई वडील सासू सासरे या नक्की कुणी उभं केलं? नाही, आमचे आई वडील ह्या मार्गाला असल्यामुळे मी त्या मार्गात गेली. त्यावेळी माझी मुलं लहान होती आणि त्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे संस्कार शिकलेलो आहे. आणि मला एक सांगा, असा एकदा तुमच्या जसं तुम्ही ह्या भक्ती मार्गामध्ये गेलेला आहे तर असा एकदा प्रसंग आहे का की तो तुम्हाला लोकांना सांगूसा वाटतोय की यातनं मला ही भक्तीमुळे मला ही फळ मिळालेलं आहे याचं? मी एक वेळ अशी होती की मला वडापाव खायला 10 रुपये नव्हते. आज अशी वेळ आहे की मी 3,500 लोक स्वतः माझा मुलगा सर्व खर्च करून 10 लाखाचं मंदिर उभं करून गुरुपौर्णिमा आम्ही बऱ्यापैकी करतो. 11 मारुतीच्या दिंडीचं नियोजन आमच्या घरी होतं. त्यांचं राहण्याची सोय, आंघोळीची सोय, सगळी सोय आम्ही स्वतः करतो. आमच्या जीवनाचा परमेश्वर हा एकच जीवनाचा अर्थ आहे. आता तुम्ही राहायला कुठे, इथं का मुंबईमध्ये? इथेच आहे का? आणि मुलं वगैरे? मुलगा माझा एक आहे, सगळं मुलगाच बघतो आम्ही, फक्त भक्ती. मुलगा काय करतो? मुलगा इंजिनियर आहे. ते कुठे आहेत कामाला? दुसऱ्याकडे कामाला आहेत. आता आहे का? आणि काय तुम्हाला लोकांना सांगूसं वाटतं ह्या भक्ती मार्गाविषयी? लोकांना हे सांगू वाटतं की मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की मला दत्तांची भक्ती करते तेव्हापासून परमेश्वर कधी कोणत्या रूपात कुठे उभा राहतो हे मला नाही माहिती, पण मी जेव्हापासून संसार करत करत मी भक्ती केली
तर मला कधी कोणती गोष्टीची उणीव पडलीच नाही. मी कुठून आणू, काय करू. एक एक वेळ दत्त जयंती आल्यानंतर मला एवढा खर्च मी कुठून करणार. पण मुलगा इतका चांगला आलाय की दत्तगुरूंनी त्यांना मला माझ्या मुलाला एक देवाचं रूप म्हणून मुलगा माझा चांगला असल्यामुळे सगळं माझी स्वप्न त्यांनी पूर्ण केली. त्याने स्वतःच्या स्वखर्चातून मंदिर उभं केलं आणि आता हे सगळं करतो तो माझा मुलगा करतो. दत्तगुरूंनी ते सगळ्यात मोठा मला प्रसाद दिलेला आहे. आणि आता जे जे लोक इथे आम्ही जेव्हापासून दत्त जयंती करतो तेव्हापासून लोकांना अनुभव आले. दत्तगुरू नवसाला पावायला लागले. त्याच्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण माझी आई गेल्या वर्षी दत्त जयंतीच्या 4 दिवस अगोदर आम्ही पूर्ण म्हणजे दत्त जयंती स्टॉप केली होती की काही नाही. पण डॉक्टरांनी एक आश्चर्य म्हणजे की त्या दिवशी आमच्या आईला घरी सोडलं. डॉक्टर म्हणजे हा परमेश्वराचा चमत्कार आहे. हा तुम्हाला एक अनुभव चांगला आलेला या एक नाही असे भरपूर छोटे छोटे मी जेव्हा जेव्हा दत्तांना मनापासून हाक मारले तेव्हा तेव्हा माझ्या संसारात आजूबाजू आल्यांसाठीही मी हाक मारली. कारण देव माणसातही असतो. तर मी जेव्हा कुणावर काही संकट आली तर त्याचं पण देवा चांगलं कर म्हणून तर दत्तगुरु पाठी उभी राहिले, माझ्या राहिले. अजून भरपूर लोकांना अनुभव आलेला आहे त्याचा. म्हणून तर लोक एवढी लोक सेवेला यायला लागले इकडे. आता जे कलियुग आहे तुम्ही बघता आता कलियुग आहे तर या कलियुगामध्ये लोकांनी कसं वागायला पाहिजे आता असं तुम्हाला वाटतं या परमेश्वरचा मार्ग धरला तर दत्तांच्या ह्याच्यात लिहिलेला आहे की जन्माचा, मरणाचा, मृत्यूचा फेरा चुकवतात का तर नक्की चुकवतात. जे जे ह्या मार्गाला गेले ते मृत्यूच्या दरवाजातून परत आलेत. आम्ही स्वतः अनुभवलंय. आणि लोकांनी पण भक्ती मार्गाने गेलं तर संकट नाही येणार. आलं आपल्या कर्मानुसार आलं तर ते भक्तिमार्गातून जाणार का तर नक्की जाणार. चालते. धन्यवाद. मग तर मित्रांनो पाहिलं का तुम्ही ह्या भक्ती मार्गातून असंख्य असे आपल्याला अनुभव अनुभवायला मिळत आहेत. तर आता इथून पुढे जे दाडोलीमध्ये एक दत्त मंदिर आहे तर त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे. तर चला मग